ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि आपण मागील भागामध्ये बघितलं की ब्रह्मदेवापेक्षा विष्णू श्रेष्ठ आहे आणि जेव्हा शिवजी सर्व अधिकार विष्णूच देतात आणि विष्णू श्रेष्ठ आहे असे सांगतात, तेव्हा शिवजी ब्रह्मदेव व केतकी पुष्पास शाप देखील देतात. कारण त्यांनी खोटं बोललेले असते, त्यामुळे त्यांना शाप दिला जातो. आणि तो शाप कोणता दिला जातो, त्यानंतर शिवलिंगाचा महिमा आणि प्रणव पंचाक्षराचा महिमा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंदिकेश्वर सद्गुरूंना म्हणतात की ब्रह्मदेवाने खोटेपणा केला, ते खोटे बोलले म्हणून शिवशंकर हे अतिशय क्रोधिष्ठ झाले. त्यांनी आपल्या तृतीय नेत्रातून कालभैरवाला प्रगट केले. शंकरांनी काळभैरवाला सांगितले की आता ब्रह्मदेवांना शिक्षा करावी. ताबडतोब काळभैरवाने ब्रह्मदेवांचे 5वे मुख हे कापून टाकले. ब्रह्मदेव भीतीने थरथर कापू लागले आणि त्यांनी काळभैरवाचे पाय धरले. ब्रह्मदेवाची अशी अवस्था पाहून विष्णूंना त्यांची खूप दया येते. त्यांनी ते शंकरांना सांगतात की आपण क्षमाशील आहात, तरी आता ब्रह्मदेवाचा अपराध तुम्ही पोटात घाला आणि त्यांना क्षमा करा. भगवान शंकरांनी विष्णूची प्रार्थना ऐकली आणि शिवशंकर म्हणतात की हे ब्रह्मा, तू आपल्या मोठेपणा सिद्ध करण्यासाठी खोटे बोललास. आता पृथ्वीवर कोणीही तुझी पूजा करणार नाही, तुझे मंदिर देखील कोणी बांधणार नाही आणि तुझा उत्सव देखील कोणीही करणार नाही. हे उद्गार ऐकून ब्रह्मदेवांनी हात जोडून क्षमा करण्याची शिवशंकरांना विनंती केली. तेव्हा शंकर म्हणतात की तू क्षमा याचना केलीस म्हणून तुला वरदान देतो की तू यज्ञाचा आचार्य होशील. तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ हा पूर्ण होणार नाही. फक्त आणि फक्त एवढेच वरदान मी तुला देतो. यानंतर भगवान केतकी पुष्पाला म्हणतात की दृष्टा, तू आता येथून निघून जा. मी तुला माझ्या पूजेत वर्ज्य केले आहे. यापुढे मी कधीही तुझा स्वीकार करणार नाही. माझ्या पूजेस तुला कोणीही आणणार नाही. हे ऐकल्यानंतर केतकी पुष्पास खूप वाईट वाटले. केतकी पुष्पाने देखील शिवजीची क्षमा मागितली. तू खोटी साक्ष दिली, ही गोष्ट चांगली केली नाहीस. या जगात खोटेपणा काही चालत नसतो. खोटी साक्ष देणाऱ्या शिक्षाही मिळालीच पाहिजे. मी तुला कधी देखील धारण करणार नाही आणि तुला तुझ्या खोटेपणाचा पश्चाताप झाला आहे. त्यामुळे तुझा विष्णू आदी देवदेवता स्वीकार करतील एवढेच मी तुला सांगतो, परंतु माझ्या पूजेमध्ये मी तुझा स्वीकार करणार नाही. भगवान शंकरांनी काळभैरवांना प्रगट करून ब्रह्मदेवांचे 5वे तोंड तलवारीने छेदून टाकले. याचे कारण म्हणजे आपल्या मोठेपणासाठी खोटे बोलणे हे अयोग्य होते. या गोष्टीतून आपण देखील बोध घेतला पाहिजे की नुसते खोटे बोलायचे नाही अशी प्रतिज्ञा करून आपलं वागले पाहिजे. आपण दिवसभरात किती खोटं बोलतो आणि खोटं बोलणं हे किती मोठे पाप आहे हे आपल्याला शिवपुराणातून कळते. त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत लिंग पूजनाचा महिमा. शिवशंकर आपल्या स्वस्थानी निघतात आणि त्यावेळी विष्णू व ब्रह्मदेव त्यांना नमस्कार केला आणि म्हणतात की शिवजी, आम्हास आपली पूजा करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमची अनुमती हवी आहे. शंकर अनुमती देतात आणि विष्णू व ब्रह्मदेवांना खूप आनंद होतो. त्यांनी शिवजींना उच्च स्थानावर बसविले
आणि त्यांची पूजा करण्यास ते प्रारंभ करतात. हार गळ्यात घालतात, नुपूर, बाकी, मुकुट, रत्नखचित कुंडले असे अनेक प्रकारची, तसेच यज्ञोपवीत, उत्तरीय वस्त्र, उटी, धूप, दीप, नैवेद्य, ध्वज अशा अनेक उपचारांनी त्यांनी शिवजीची मनोभावे पूजा केली. तेव्हा शंकर त्यांना सांगतात की आपण मनापासून केलेल्या पूजेने प्रसन्न झालो आहे. यामुळे आजचा दिवस परमपवित्र मानला जाईल. ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल आणि त्या दिवशी लोक उपवास करून ब्रह्मचर्य पाळून माझ्या लिंगाची अथवा मूर्तीची पूजा करतील. जे भक्त मला अत्यंत प्रिय होतील, माझ्या कृपेने ते सत्कर्म करतील. ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभरूपाने प्रगट झालो ती मार्गशीर्ष महिन्यातील आद्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा अथवा प्रतिपदा होती. म्हणून त्या दिवशी माझ्या लिंगाचे पूजन करावे. त्यामुळे अधिकाधिक पुण्यफळ हे लाभेल. तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभरूपाने म्हणजेच लिंगरूपाने विशाल स्वरूपाने प्रगट झालो होतो. त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रसिद्ध पावेल. जे कोणी छोट्या स्वरूपाचे लिंग धारण करतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल. मी अग्निमय रूपाने तेथे प्रगट झालो ते स्थान अरुणाचल या नावाने प्रसिद्ध पावेल. तेथे अनेक तीर्थक्षेत्र प्रकट होतील. माझी 2 रूपे आहेत. एक म्हणजे निर्गुण निराकार आणि दुसरे म्हणजे सगुण साकार. ब्रह्मदेव हे माझे निर्गुण रूप आणि महेश्वर भाव हे सगुण साकार रूप आहे. मी सर्व विश्वाला व्यापून आहे. माझ्या स्वरूपाचा बोध होण्यासाठी मी लिंग रूपाने प्रकट झालो. माझे साकार मूर्ती स्वरूप माझ्यातील ईश तत्वांचा आणि निराकार लिंग स्वरूप माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करून देते. जो माझ्या लिंगाची स्थापना करून माझी नित्यनेमाने आराधना करतो त्याला विश्वातील सर्व गोष्टीत माझी अनुभूती येते. शिवजी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपले सगुण आणि निर्गुण स्वरूपाचे रहस्य सांगतात. लिंग पूजेचा महिमा वर्णन करतात. त्यांनी शिवजींना विचारले की शिवजी, सर्जन, पालनपोषण, संहार, तिरोभाव व अनुग्रह ही आपली 5 नित्यकर्मे आहेत. तरी त्यांचे सविस्तर वर्णन तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा शिवशंकर सांगतात की विश्वाची निर्मिती होणेच म्हणजेच वस्तुमात्र आकाराला येणे. याला सृष्टी म्हणतात आणि पोषण आणि संरक्षण यामुळे विश्व सुस्थिर राहते. याला पालन स्थिती म्हटले जाते. याचा विनाश होणे म्हणजे संहार होणे आणि प्राण्यांचे उत्क्रमण होणे याला तिरोभाव म्हणतात. माझ्या अनुग्रहाने संसारातून मुक्त होता येते. पृथ्वीमध्ये सर्जन, जलामध्ये पोषण, तसेच अग्नीमध्ये संहार आणि वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रह आहे. ब्रह्मा व विष्णू तुम्ही दोघांनी महान तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे तुम्हाला सृष्टी निर्मिती व पालनपोषण याचे अधिकार दिले गेले आहेत. अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र व महेश्वर यांनी अनुक्रमे संहार व तिरोभाव ही 2 कार्ये प्राप्त करून घेतली आहे. अनुग्रहाचा अधिकार मी कोणाला दिला नाही, कारण मी स्वतः मोक्षरूप आहेत, असे शिवजी सांगतात. परम कल्याणकारी एक अक्षर मंत्राला ओंकार असे म्हणतात आणि हा सनातन मंत्र माझ्या मुखातून प्रकट झालेला आहे, असे शिवजी सांगतात. हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो. ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण आहे. हा संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. हा शिव व शक्ती या दोघांचा बोधक आहे. यातूनच ओम नमः शिवाय या मंत्राची निर्मिती झाली आहे. हा षडाक्षरी मंत्र माझ्या सकून साकार रूपाचा बोध करून देतो. यातून मातृका वर्ण अर्थात मुळाक्षरे वगैरे निर्माण झाली. शिरोमंत्रांसही त्रिपदा गायत्री ही यातूनच उत्पन्न झाली आहे. गायत्रीतून वेद प्रगट झाले. वेदातून अनेक मंत्र निर्माण झाले.
प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राने विविध गोष्टी प्राप्त करता येतात. हे दोन्ही मंत्र भुक्तिमुक्तिदायक आहेत. भगवान शंकर ब्रह्मा आणि विष्णू यांच्या मस्तकावर हात ठेवतात आणि 3 वेळा प्रणवाचा उच्चार करतात. शिवजी त्यांना दीक्षा देतात, आपले शिष्य म्हणून स्वीकारतात. ब्रह्मा व विष्णू तेव्हा म्हणतात, शिवजी, तुम्ही साकार आणि निराकार आहात. तुम्ही सर्वांचे स्वामी देखील आहात. तुम्हाला आमचा नमस्कार असो. तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात. तुम्हाला 5 मुखे आहेत. तुम्ही सर्जनादी पंचमहाकर्मांमध्ये अत्यंत प्रवीण आहात. तुम्ही अदृश्य सूत्रसंचालक आहात. तुमचे गुण आणि शक्ती अनंत आहेत. तुमचे सामर्थ्य देखील अगाध आहे. तुमच्या लीलाविलासाचे वर्णन हे करता येण्यासारखे नाही. तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना प्रणव दीक्षा देऊन शंकर पार्वतीकडे निघून जातात. मित्रांनो, यापुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.